नमस्कार येवकार गांवकारीच्या या खासा कार्यावळीन हांव किशोर नायक गांवकर तुमचे स्वागत करता। आमच्या वांगडा आसात ट्रेड युनियनाचे एक युवा फुडारी आणि लीगल एडवायझर अजय बाब प्रभुगांवकर। अजय, तुझे स्वागत या कार्यावळीन। आमकां खबर आसा की गोंयांत गेली कितलीशीच वर्सां मायनिंग बंद आसा आणि आता ई ऑक्शन जाल्या उपरांत खंय तरी मायनिंग सुरू जावपाची शक्यता निर्माण जाल्ली आसा। पण या ई ऑक्शना उपरांतूय कितल्योश्योच चॅलेंजी आता सरकाराच्या मुखार आसात आणि ह्यो चॅलेंजी पार करून सरकाराक आता खऱ्या अर्थान मायनिंग उद्देगाक चालना दिवची पडटली। आता मुखेल जी एक चॅलेंज आज सरकारा मुखार आसा ती ओर ट्रान्सपोर्टेशन। म्हटल्यार फाटली इतलीशी वर्सां मायनिंग बंद जाल्या उपरांत खरें म्हटल्यार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर जे सरकार गजाली करता ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या ओर ट्रान्सपोर्टेशनाक फॅसिलिटेट करपा सारखे जाला काय कितें, काय परतून एक फावट त्याच गांवांतल्यान त्याच अरुंद रस्त्या वयल्यान गाडयो वयतल्यो अशी एक परिस्थिती निर्माण जाल्या। आणि आता हे प्रकरण थेट हायकोर्टान पावला आणि हायकोर्टान ह्या संदर्भात सध्या आर्ग्युमेंट सुरू आसात। म्हाका दिसता हायकोर्टान ह्या विशयाचेर राज्याचे ॲडव्होकेट जनरल सध्या आर्ग्युमेंट करत आसात आणि हेर सगळ्यो मायनिंग कंपनी आणि जे विलेजर्स तेवूय ह्या पिटिशनाचो एक भाग आसा। गोवा फाउंडेशनूय या संदर्भात युक्तिवाद करता। हे नेमके प्रकरण कितें, हायकोर्टान कशा संदर्भात हो युक्तिवाद सुरू आसा, मायनिंग ओर ट्रान्सपोर्टेशनाचो विषय हो एक चॅलेंज कसो तयार जाला आणि हेतूनसून आता कितें मार्ग येवपाक शकता हाचेर आमी पुरायपणान उलयतले। अजय बाब, हे नेमके पिटिशन जे हायकोर्टान आसा ते नेमके पिटिशन कितें आणि त्या पिटिशनाचेर आर्ग्युमेंट केन्ना सुरू जाले आणि व्हॉट इज द स्टेटस ऑफ दॅट पिटिशन एज ऑफ टुडे? नमस्कार किशोर बाब। हे पिटिशन जे आसा पळय ते मैन फार्मर्स मुलुक खाजण फार्मर्स असोसिएशन आसा त्यांच्या वतीन गोवा हायकोर्टान बॉम्बे हायकोर्ट गोवा बेंच हेच्या मुखार हे फायल केल्लें। हेजे मेन कारण की ई ऑक्शन ओवर जो आशिल्लो पयरा मये हांगासर तो ट्रान्सपोर्ट करता आसतना मये गांवच्यान जी वाहतूक जाताली, मये गांवच्यान ती मागीर बिचोले येताली म्युनिसिपालिटीक, बिचोलच्यान ती सांखळे वयताली आणि तो एंड पॉइंट समवेर सांखळेच्या त्या पाळये सायडीक जेटी आशिल्ली। सो मया गांवचे रोड जे असले पळय व्हेरी नॅरो रोड जे जवळ 3.5-4 मीटर एट द मॅक्स, त्या रोडाचेर एक दोन स्कुलां आसात, एक बरी देवळां आसा थंयसर आणि लोकल मोबिलायझेशन जे आसा पळय ते खूब असल्या कारणान व्हेरी रिस्की आसलो, कित्याक नंबर ऑफ ट्रीप जे अप्लाय करताले ऑक्शन व्हरपा खातीर म्हणजे सामान्य मनशाक वाहतूक करपाक सुद्धा खूब टफ आशिल्लें। ह्या परिस्थितीन थंय मुलुक खाजण जे आमचे फार्मर्स असोसिएशन आसा सकराम पेडणेकर हांच्या वतीन ती आमी गोवा फाउंडेशन मॅडम अलवारीसाक धरून ती फायल केल्ली पिटिशन। आणि हे फक्त मये जो ट्रान्सपोर्ट चलतालो ऑक्शन ओर त्याच संदर्भात ही याचिका घातलेली। तितूर जेन्ना हायकोर्टा मुखार ही सत्य परिस्थिती मांडली गेली की ते स्कुलां आसा, सकाळचे प्रायमरी भुरगीं वता आसतना खूब त्रास जाता, थंय पायपलायन आसा त्या नॅरो रोडार, ती पायपलायन फुटल्या लोकांचे थंय हाल जाता उदकाक, हे जेन्ना सगळ्यो गजाली हायकोर्टा मुखार आमी मांडल्यो तेन्ना हायकोर्ट वॉज जस्टिफायड, म्हणजे तांकां कळ्ळें की ते ह्या गोष्टीचो इम्पॅक्ट कितलो जावंक शकता लोकल्साचेर। आणि मॅडम अलवारीसान मुद्दाम स्ट्रेस केलें की 2014 मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट हांच्यांनी थोड्यो गायडलायन्स काडलेल्यो फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ओर। त्यो गायडलायन्स जेन्ना गोंयान कोणूच फॉलो करना हे जेन्ना हायकोर्टा मुखार मांडले गेले तेन्ना हायकोर्टान एक स्ट्रिक्ट स्टँड घेतलो की अशी जर परिस्थिती आसा जाल्यार तेंच्यांनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज आन्सरेबल म्हणून डायरेक्टर ऑफ मायन्स अँड जिओलॉजी हांकां आपली बाजू म्हणपाक दिली जाल्यार तेंच्यांनी हे मॅटर जीएसपीसीबी पळयता म्हणून सांगलें। जीएसपीसीबीच्या मनशांक जेन्ना विचारलें, डिपार्टमेंटाक विचारलें, जीएसपीसीबी म्हणपाक आमी करना, हे डीएमजी पळयता। सो हायकोर्टाकूय पटली की हे फक्त पासिंग ऑन द बॉल चालू आसा आणि एट द एंड ऑफ द डे जो ऑक्शन व्हरता तोच मनीस आपूण रूट फायनलायज करता आनी आपूण सगळें मॅनेज करता, विच इज व्हेरी रिस्की। हे जेन्ना कोर्टाक पटलें आणि दोन्ही डिपार्टमेंट जेन्ना जबाबदारी घेयना म्हणून हायकोर्टान हो स्कोप ऑफ द पेटिशन जे आसले पळय जे एक्चुअली आमी फक्त मये खातीर मागताले, हायकोर्टान ते स्वताहून एक्सटेंड केले एंटायर गोवा। कारण हो विशय जो आसा पळय हो सगळ्या गोंयान लागू जाता, कित्याक जेन्ना ट्रान्सपोर्ट स्कुलां मुखारच्यान वतली तेन्ना मयेच्या भुरग्यांकूच त्रास जावचो ना। हांगा खंय तरी सावड्ड्या भुरगीं आसतलीं शिकपी, धारबांदोडा आसतली, सांखळे आसतली, हो विशय तसो आसलेलो आणि हो
एक्सटेंड स्कोप ऑफ द पेटिशन हायकोर्टान एक्सटेंड केलो टू द एंटायर गोवा. आणि जोपर्यंत एक युनानिमस गायडलायन्स येना, SOP येना, तोपर्यंत ट्रान्सपोर्ट बंद म्हणून ऑर्डर पास केलेली. आता ही ऑर्डर पास केल्यानंतर ही ऑर्डर पास केल्यानंतर सगळं ट्रान्सपोर्ट बंद झालो खरो. बट इन बिटवीन समवेअर जानेवारी 2024 वेदांता लिमिटेड यांच्यानी जो बिचोले मायनीचो ब्लॉक लीज ऑक्शन घेतलेली तांकां EC क्लिअरन्स मेळ्ळी. आणि EC क्लिअरन्स मेळ्ळ्यानंतर तांच्या मुखार एक ह्या जजमेंट जो आसलो पळय, ह्या जजमेंटा खातीर तांकां ट्रान्सपोर्ट करपाक मेळना लागली. सो तांची कोंडी जाली थंयसर. सो त्या अनुषंगान तांच्यांनी आता इंटरव्हेन्शन फायल केला ह्या पेटिशनाक की जरी हायकोर्टान ही ऑर्डर अख्ख्या गोंयाक इम्प्लिमेंट केल्या, सिन्स वेदांता इज अ ऑक्शन होल्डर, लीज होल्डर, तेन्ना तांकां ते परमिशन दिवचें म्हणून इंटरव्हेन्शन फायल केला. आता वेदांतान इंटरव्हेन्शन केल्यानंतर खुबश्यो पार्टीज तांच्यांनी आपले इंटरव्हेन्शन आता इंडिपेंडंट फायल केल्ले आसा. तेच किशोर बाब सर. अजय बाब, आता एक विषय आम्ही समजून घेऊंक जाय. तुम्ही गेली कितलीशीच वर्सां तुम्ही स्वतः मय मतदारसंघात रावतात आणि वेगवेगळे मायनिंग संबंधित जे वेगवेगळे घटक असतात त्यांच्याशी तुम्ही एज अ लिगल ऍडवायझर म्हणा किंवा एज अ ट्रेड युनियन लिडर म्हणा तुम्ही त्यांच्याकडे संबंध आसा. आम्ही पळयता फाटली आता 2012 सावन मायनिंग बंद जाले आणि मायनिंग कित्याक बंद जाली हेची वेगवेगळी कारणां आसात. पूण मायनिंग बंद जाल्या उपरांत ज्या पद्धतीन बीजेपीन या मायनिंग घोटाळो आणि मायनिंग इश्यूचो यूज करून ह्यो सगळ्यो मागीर सत्तांतरूय जाल्यार आम्ही पळयलें त्या पद्धतीन काँग्रेस पक्षा कडल्यान बीजेपी कडे सत्ता आयली. आता फाटल्या फावटी ज्यो चुको घडल्यो त्यो चुको सुधरवपाक बीजेपी कडे जवळ जवळ 10 वर्सां असली आणि ती सुद्धा 10 वर्सां डबल इंजिन गव्हर्नमेंटाची असली. आणि बीजेपी सदांच सांगताले की आम्ही मायनिंग सस्टेनेबल मायनिंग गोंया खातीर गरजेची आसा, मायनिंग आमकां सुरवात करपाक जाय, पर्यावरणाचे रक्षणूय करपाक जाय आणि मायनिंग घटकांक रोजगार व्यवसायूय फावो करून दिवपाक जाय. आता 10 वर्सां जर जाली आणि ई ऑक्शनान जर आम्ही मायन लिजीस आता ऑलरेडी दिल्लेले आसा जाल्यार ह्या 10 वर्सां जे इन्फ्रास्ट्रक्चर ओर ट्रान्सपोर्टेशना खातीर गरजेचे असले ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक बीजेपी अपयशी ठरले अशें तुमकां दिसना? सगळ्यात पहिली मुद्दो म्हणजे की 2012 नंतर जे स्टेप्स एज अ गव्हर्नमेंटान घेवंक जाय आसले फॉर सस्टेनेबल मायनिंग ते अनफॉर्च्युनेटली आयज पर्यंत घेतले गेले ना. ते कित्याक की गोंयकारांक गृहीत धरले वयता की एट द एंड ऑफ द डे आमच्याच वांगडा आसतले न्ही असो हे सत्ताधारी पक्षांक एक भ्रम जाल्लो आसा. आणि त्या ज्यो ग्राउंड लेवलाचेर ज्यो थोड्यो स्टेप्स गव्हर्नमेंटान घेवंक जाय आसल्यो थोडो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करपा खातीर. पण किशोर बाब कशें आसा, हांव त्या मायनिंग बेल्टांच्यान येता. मायनिंग बॅन जावंक 100% बॅन जावंक अशें कोण म्हणना. मायनिंगेची गरज गोंयांक आसा बट सस्टेनेबल मायनिंग. थंय आमचो लोकल जो आसा फार्मर आसा ताका त्रास जावंक जायना. लोकल थंय विलेजर्स आसतले तांकां त्रास जायनासतना कशी मायनिंग करूं येता हेजे वेगवेगळे मार्ग सरकारान एक्चुअली एक सायंटिफीक स्टडी करूं जाय आसली हेजेर, पण ती आयज पर्यंत केली गेली ना. दुसरी गजाल, नो डाऊट हो मायनिंग 2007 ते 12 अती जाल्ल्या कारणान गोंयकारांनी आमी सरकार बदलले, दुसरे सरकार आयले, परिवर्तन जाले. पण म्हाका दिसता की आयज पर्यंत सरकार अपयशी ठरले आसा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करपाक. आणि आता जाल्यार हेंच्या कडल्यान आशाय ना, कित्याक जे लोक 2007 ते 2012 काँग्रेसीन आशिल्ले पळय तेच चडशे फेसीस आता ह्या गव्हर्नमेंटाक हांगा आसा. पण हेंच्या कडल्यान आनी कितें अपेक्षा करतले तुमी? सो म्हाका तरी दिसता की हायकोर्ट इज द ओनली ऑथॉरिटी. येस हायकोर्ट इज द ओनली ऑथॉरिटी. आणि एक मुखेलपणान गजाल आमकां दिसता ती म्हटल्यार गव्हर्नमेंट इज ट्रायंग टू क्रिएट एन पिक्चर की आता पळय ट्रकवाल्यांक बिझनेस मेळपाक जाय, इतली वर्सां मायनिंग बंद जाल्ल्या कारणान ते त्रासान आसात, ते आर्थीक संकटान आसात, अशा पद्धतीचे एक चित्र तयार करून ते ट्रकवाल्यो, ट्रक संघटना आणि थंयसरले थळावे लोक हांच्या मदीं झुंज लावपाचो खंय तरी प्रयत्न जाता अशी परिस्थिती नेमकी दिसता. कशें आहा की मायनिंग ई ऑक्शन जाला हें जावपाकूय जाय, लोकांक त्याची गरजूय आसा, पूण हेर गजालींचेरूय आमकां लक्ष दिवचें पडटलें. सो ह्या विशयाचेर एकीकडे मायनिंग ट्रकवाले जे कितलीशीच वर्सां बिझनेस बंद असल्यामुळे आता खंय तरी बिझनेस सुरू जाता त्या आशेन आसात, आणि दुसरेकडे जे थळावे लोक ज्या गांवांतल्यान हे ट्रक धांवतले ते जर एकदा सुरू जाले जाल्यार मागीर तांकां स्टॉप करप हे खूप डिफिकल्ट जातलें. तुका खबर आसा फाटल्या फावटी फुल पुलीस आणि सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्या सेक्युरिटी खातीर थंय उबी रावता.
तर हाचेर आता नेमको तोडगो कसो शक्य जातलो? सगळ्यात पहिले म्हणजे ट्रक ओनर्स जे आसा पळय तांची आयज काळाची गरज आसा की मायनिंग सुरू जावंक जाय, नो डाऊट जावंक जाय. आणि आमी आमी एज अ लोकल्स कित्याक फायट आउट करता अगेन्स्ट मायनिंग कंपनीज की मायनिंग सुरू जाली, गोंयांत गरज आसा म्हणून मायनिंग सुरू जाली, पण मायनिंगचो बेनिफिशरी आसा पळय तो आमचो गोंयकार आसपाक जाय, तो भुमिपुत्र आसपाक जाय. हांगातलो कॉन्ट्रॅक्टर हो महाराष्ट्रांतलो कोण आसपाक जायना. हांगातलो ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर कोण तरी भायलो आसपाक जायना, तो आमचो गोंयकार आसपाक जाय. एका सायडीन मायनी जेन्ना ऑप्शन करता जेन्ना इथी कंडिशनान क्लियर मेन्शन केल्ले आसा की 10 टन्सचे जे ट्रक आसा पळय ते अपग्रेड करून 25 टन्स म्हणजे 10 व्हिलर्स ते डिप्लॉय करपाक जाय स्लोली डावन द लायन. आता आमच्या गोंयकारा कडेन हे ट्रक आसा का ना? ना जाल्यार फाल्यां मायनिंग कंपनीत कितें करपाचें आसा? आमचे जे लोकल ट्रक आसा तांकां घरा बसोवपाचें आसा आनी आपले ओन डिप्लॉय करपाचें आसा. हेची सगळी उतरां आयज लोकांक मेळपाक जाय, ती आयज पर्यंत मेळी गेली ना. आनी एम्प्लॉईज फार्मर्स थोड्यांची शेतां गेल्या तांकां एज अ कंपेन्सेशन म्हणून पयलीं मायनिंग जॉब मेळिल्ले, पण आतां लीज ऑप्शन जावन तांकां घरा बसयल्या. ते म्हणटले आतां आमकां परत आमची शेतां करून दी. सो अश्यो ज्यो गजाली आसा हे सगळें इंटिग्रेट करून एक युनॅनिमस सोल्युशन काडपाक जाय. खंय तरी म्हाका दिसता सरकार कमी पडटा आनी एक वील पॉवर जो सरकाराक जाय सोल्युशन काडपाक ते म्हाका तेंची खंय तरी एक लॅक ऑफ कॉर्डिनेशन अशें दिसता सद्याच्या तरेन. अजय बाब, आणि एक म्हणजे सध्या मायनिंग ओर ट्रान्सपोर्टेशनाचेर पिटिशनाचेर आर्ग्युमेंट सुरूच आसा, पूण त्याच वांगडा काल का पयर एक मायनिंग डिपार्टमेंटान ऑर्डर काडल्या टू बॅन ओर ट्रान्सपोर्टेशन. आता हो पावसान ओर ट्रान्सपोर्टेशन करपाक मेळना, हो वार्षिक अशा पद्धतीची ऑर्डर ही मायन्स डिपार्टमेंट काडटाच, पूण तो मेरेन ह्या पिटिशनाचेरूय फायनल डिसिजन जातले. पूण सध्याचे आर्ग्युमेंट तुम्ही जर पळयत ज्या पद्धतीन गव्हर्नमेंट आर्ग्युमेंट करता, मायनिंग कंपनी आर्ग्युमेंट करता, गोवा फाउंडेशन आर्ग्युमेंट करता, हे सगळे आर्ग्युमेंट तुम्ही प्रत्यक्ष कोर्टान हाजीर असतात. या आर्ग्युमेंटान कितें नेमको निकाल येवपाक शकता आणि हो निकाल खरोच ओर ट्रान्सपोर्टेशनाक फॅसिलिटेट करतलो, परतून एक फावट सरकारा मुखार हो एक नवो पेज तयार जातलो? ज्या तरेन सध्या ही प्रक्रिया चालू आसा म्हणजे गोवा फाउंडेशनच्या वतीन मॅडम अल्वारिसान आपले आर्ग्युमेंट केले. आता एजीचे आर्ग्युमेंट चालू आसा, मागीर वेदांता करतले एज इंटरव्हेनर, मागीर आमी आसा बिंग पिलगांव कोमुनिदादचे आमचे टेनंट्स आसात, आमचे फार्मर्स आसात. ही सगळी आर्ग्युमेंट ज्या तरेन आयज सगळे आमचो जस्टीस कर्णीक आणि वाल्मिकी मॅनेजीच्या बेंचा मुखार हे मॅटर आसा, ज्या तरेचे सध्या चालू आसा आर्ग्युमेंट, अशें दिसता की एक बरें सोल्युशन येतले अशें आमकां आशा आसा, एक होप्स आसा की ज्या तरेचे क्रॉस क्वेश्चनिंग जजीसा कडल्यान जाता इन द बेनिफीट ऑफ विलेजर्स, लोकल्स, गोवन्स, तांकां जे डाउट्स आसात ते विचारले वयता, की ओवरऑल अशें दिसता की हेतूंतल्यान एक बरी सोल्युशन येवपाची शक्यता आसा. एक मायनिंग सुरू जाले सुद्दां जाल्यार एक सस्टेनेबल मायनिंग म्हणजे जेणे करून लोकलांक त्रास कसो जावचो ना, मिनिमायझिंग ट्रबल्स टू द लोकल्स आणि मायनिंग ऑपरेशन स्टार्ट कशें जातले, हितून मॅक्सिमम एक्सप्लोरेशन पॉसिबिलिटीज कशें जातले पळय ताचेर डिस्कशन जातलें आनी एक बरें सोल्युशन येतलें अशें आमी तरी सध्या आयच्या डेटीक तरी अशें दिसता की बरें सोल्युशन येवपाची चान्सीस आसा. येस, वी होप सो की ह्या विशयाचेर एक बरें सोल्युशन येवन खंय तरी थळ्या लोकांक ताचो फायदो जातलो, पर्यावरणाचे हित रक्षण जातलें आणि ज्या भागांतल्यान ह्या मायनिंग ओर ट्रान्सपोर्टेशन जातलें त्या भागांतल्या लोकांक कमीत कमी ताचो त्रास जातलो अशें आमी गृहीत धरया. ज्या पद्धतीन मायनिंगाचो विशय आमी फाटली कितलीशींच वर्सां पळयता, एके वाटेन 35,000 कोटीचो घोटाळो म्हणून ह्या मायनिंग प्रकरणान जस्टीस MB शाहचो रिपोर्ट येयलो. त्या रिपोर्टाचेर भाजपान ज्या पद्धतीन एक पॉलिटिकल चळवळ सुरू केली आणि काँग्रेसीचे गव्हर्नमेंट गोंयांतल्यान धांवडून घातले आणि बीजेपीचे सरकार येयलें, व्हडल्यो व्हडल्यो कंप्लेनी जाल्यो, दिल्ली मेरेन वचून व्हडल्या व्हडल्या लिडराची नांवां दिवन कंप्लेनी केल्यो आणि निमणे दोंगर पोखरून हुंदीर म्हणटात तसो त्या 35,000तल्यान म्हाका दिसता एक 1,000 काय 1,000 कोटी रुपया आयज मेरेन सरकारान त्या मायनिंगेंतल्यान वसूल केल्ले आसा. आता मायनिंगेचो विशय म्हटल्या उपरांत आयचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेवूय मायनिंग बेल्टांतले असल्या कारणान ते खूब ऍक्टिव्ह असले ह्या सगळ्या प्रकारान. मागीर सुभाष फळदेसाय आसत, निलेश काब्राल आसत, हे सगळे मनीस, गणेश गांवकर बाब आसत, हे सगळे मनीस आयज ह्या भाजपा सरकारान आसात. लोकांचेर व्हडले व्हडले आरोप करून कोट्यांनी रुपया घोटाळो केल्ल्याचे आरोप केल्ले तेवूय लोक हेंच्या वांगडा आसात.
आणि आरोप करपी आणि आरोप जाल्ले दोनूय घटक एकठांय आसून सुद्धा आयज हो मायनिंगेचो विषय परतून एक फावट आता तयार जाला इतल्याच खातीर की फाटल्या फावटी मायनिंग कित्याक बंद पडली हाचेर मात्तूय अभ्यास मायन्स डिपार्टमेंटान करूंक ना आणि परतून एक फावट जशें फाटी घडले तशेंच परतून घडपाची परिस्थिती आता तयार जाल्ली आसा. हाचेर नेमको सरकार कितें तोडगो काडटलो, हायकोर्ट हाचेर सगळ्या लोकांचे म्हणणे आयकोन हायकोर्ट हाचेर कितें निकाल दितलो हे सगळें पळोवप खूब इंटरेस्टिंग थारतलें. पूण एकूच गजाल आमकां सांगची पडटली की सरकारान फाटल्या अनुभवांतल्यान कितें तरी शिकप हे सरकारचे काम असता. सरकारी अधिकाऱ्यांनी तातूंतसून बोध घेवपाचो असता. पूण हांगासर बोध घेवपाची अशी पद्दत ना. त्योच जर चुको परतून घडत जाल्यार परतून एक फावट लोकांक रस्त्यार येवन मायनिंगेक विरोध करचो पडटलो आणि मागीर थळावे लोक आणि मायनिंग डिपेंडंट असो एक क्लॅश तयार जावन तातूंतल्यान गोंयचे आमचे सोशल पीस हे डिस्टर्ब जावपाची शक्यता आमकां न्हयकारपाक जायना. अजय बाब, अजून ह्या पिटिशनाचेर फायनल निकाल लागोंक ना. हो फायनल निकाल राज्याच्या भल्या खातीर, मायनिंग डिपेंडंटाच्या भल्या खातीर आणि गोंयकारांच्या भल्या खातीर अशा पद्दतीचो हो निकाल लागतलो आणि हातूंतल्यान खंय तरी सरकार आपले चुको सुदरोवन ह्या बिझनसांतल्यान गोंयचो बरो विकास किंवा गोंयचो बरो फुडार घडोवन हाडटलो. थँक्यू व्हेरी मच अजय फॉर गिविंग मी टायम. तू म्हाका खबर आसा भायर पावस पडटा आनी तू गाडयेन आसा तरी पूण तू गाडी पार्क करून आमच्या वांगडा हो संवाद साधलो त्या खातीर तुजे खूब खूब धन्यवाद. थँक्यू.